बेलदार समाज संघटनेचा मेळावा वाई येथे पार पडला। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। संघटनेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी श्री नारायण जाधव यांची निवड करण्यात आली। पाहुयात ही बातमी। महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटनेचा मेळावा वाई जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री दिनकरराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी जावळी तालुक्यातील केळघर नांदगणे येथील श्री नारायण शिवराम जाधव उर्फ भाऊ यांची सातारा जिल्हा युवा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सातारा जिल्हा युवा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सर्जेराव मोहिते, कोषाध्यक्ष श्री बबनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्य बेलदार भटकर समाज संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय दिनकरराव मोहिते साहेब यांनी जी मला पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यावर आज जिल्हा युवक समाजाची जी जबाबदारी दिली, तुम्ही यशस्वीपणे त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादाने आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार, सर्व महाराष्ट्र राज्याची समाजाची कमिटी त्यांच्या बरोबरीने त्यांना लागेल ते सहकार्य करून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा आज निर्धार करतो। नमस्कार। आज या ठिकाणी बेलदार समाज संघटनेचा आपण जे कार्य करताय महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आज पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा निवडलेला आहात। आपण या सातारा जिल्ह्यावर पूर्वीपासूनच प्रेम करताय आणि आज आपण महाराष्ट्र बेलदार समाज संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्याला ठोस आश्वासन काय देत आहे? आम्ही गेल्या 35 वर्ष महाराष्ट्र बेलदार भटकर समाज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे। आज सातारा जिल्ह्याला भेट द्यायची माझी जवळजवळ 5वी-6वी वेळ आहे, पण वाई जाता येता वाई लागायचं आणि आज चांगला दिवस आहे की आजच्या दिवशी हे वाई तालुक्याची कार्यकारिणी आज आम्हाला जाहीर करता आली आणि ह्या जिल्ह्यासाठी भेट म्हणून आम्ही एक शासनाकडे मागणी केलेली आहे। नाईक देवस्थानला एक 50 लाखाचा शासनाकडून निधी मागवायचा आहे आणि शासनाने आम्हाला म्हणजे तुमच्या काय मागण्या आहेत त्या मागवल्या आहेत। आमच्याकडे सांगितलेलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव द्या, त्यावर आम्ही विचार करून मी जसं वडार समाजाला, रामोशी समाजाला, बंजारा समाजाला निधी दिला आहे किंवा त्यांना जे पॅकेज दिले त्याच्यामध्ये तुमचा पण समावेश करून तुम्हाला पण पॅकेज अशा पद्धतीने शासनाने आम्हाला म्हणजे आश्वासन दिले। म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जिल्हावासियांच्या काय मागण्या आहेत आणि काय आवश्यकता आहे जिल्ह्याला त्याची चर्चा करायसाठी आम्ही या दौऱ्यावर इकडे आलो।